नमस्कार. आज आपण बघणार आहोत पालक पनीर. पालक स्वच्छ निवडून घेऊन छान धुवून घ्यायचं. बघा, आता मी पालक छान धुवून घेतलेला आहे. आता आपण ह्याला शिजायला ठेवतोय. 1 तांब्या पाणी घालत आहोत. आता आपलं पाणी छान गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पालक टाकून घेऊ. तुम्हाला मी एक टिप देत आहे. त्याच्यामध्ये आपण कांदा टाकू, पण खायचा सोडा थोडासा टाकावा. प्रकारे जर तुम्ही पालक पनीर ट्राय केलात तर खूप सुंदर होते. बघा, आपला पालक छान शिजलेला आहे. बाहेर काढून थंड करून मिक्सरला छान त्याची पेस्ट करून घ्यावी. तुम्ही बघू शकता आपल्या पेस्टला किती छान कलर आलेला आहे. बघा, आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई ठेवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. तेल छान तापू द्यायचं. जिरे टाकायचे, नंतर हिरवी मिरची टाकायची. त्याच्यामध्ये कांदा घालायचा. कांदा छान भाजून घ्यायचा. कांदा छान भाजला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण आता टमाटर घालत आहोत. टमाटर पण छान भाजून घ्यायचं. छान भाजल्या गेल्यामुळे भाजीला चांगली चव येते. बघा, कांदा टमाटर किती छान परतवून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत. हळद, लाल तिखट थोडं प्रमाणामध्येच घालावे, कारण आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे. धना पावडर आपण छान, आता हा मसाला आपण छान परतवून घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये जे आपण वाटण केलेलं आहे पालकचं ते टाकत आहोत. बघा, किती छान एकदम दाट असा पालक वाटतो. तुम्ही पाहिलं का पालकचा कलर किती सुंदर आलेला आहे. आता आपण छान हलवून घेणार आहोत. जितकं लागेल तितकंच पाणी ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण. जास्त पाणी घालायचं नाही, त्यामुळे आपली ग्रेव्ही पातळ होऊ शकते. आता आपण घालतोय मीठ, कारण आपण मीठ घातलं नव्हतं ना. मीठ आपण चवीपुरतं टाकावे. ह्याच्यामध्ये आपण थोडीशी साखर घालावी. आता आपण ह्याच्यामध्ये पनीरचे तुकडे घालून घेत आहोत. आता आपण ह्याला मस्त छान एक वाफ देणार आहोत. बघा, आपली पालक पनीरची भाजी किती छान सुंदर झालेली आहे. मस्त कलर आलेला आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि प्लीज कमेंट. माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. आणि सपोर्ट माय चॅनल रेखास कुकिंग वर्ल्ड.